वेलकम टू बालचबू। एका सुंदर घनदाट जंगलामध्ये परी नावाची काळी कावळीण राहत होती। ओ आता कावळे हे सर्व काळेच असतात हे त्या काळी कावळीला कोण बरं सांगणार। एकदा सकाळी परी कावळीण झाडाच्या फांदीवर उदास बसली होती। तिला कोणाशीच बोलावेसे वाटत नव्हते, ती एकटीच बसली होती। परी कावळीच्या मनात खूप दुःख साचले होते, कारण तिला असं वाटत होते की मी एवढी काळी का? देवाने माझा रंग इतका काळा का बनवला? सगळे पक्षी सुंदर रंगाचे आहेत आणि मी फक्त काळी। परी कावळी खूप सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असते, पण काही उपयोग नाही। तिचा रंग काळा तो काळाच, त्यामुळे ती खूप उदास असायची। कोणाशी खेळणे नाही की कोणाशी बोलणे नाही, एकटीच राहायची। देवाने माझा असा रंग काळा का बरं दिला असावा, असा तिला सतत प्रश्न पडायचा। परी कावळी इतर पक्ष्यांकडे पाहत होती। मोर रंगीबेरंगी पिसारा फुलवून नाचत होता, पोपट हिरवागार चमकत होता आणि मैना गोड गोड गाणे गात होती, आणि मी मात्र काहीच करू शकत नाही असे विचार परी कावळीच्या मनात येत असे। पण माझं असं काहीच खास नाही, म्हणून मला कोणी सुंदर म्हणत नाही, म्हणून मीही कोणाला आवडत नाही असं परी कावळीच्या मनात येईल। परी कावळी रडत रडत एका तळ्याजवळ गेली। इथे एका दगडावर बसून रडायला लागली। त्या तळ्याच्या शेजारी एक छोटा मुलगा खेळत होता। त्याने पाहिले की कावळीण खूपच रडतीये। मग तो मुलगा त्या परी कावळीला विचारायला लागला की तू का रडतीयेस ग, काय झाले तुला? तेव्हा परी कावळी म्हणाली की माझं काहीच चांगलं नाहीये, मी दिसायलाही सुंदर नाही, मी कोणालाच आवडत नाही, माझा हा काळा रंग असं का आहे, असं ती बोलू लागली। मुलगा हसला आणि प्रेमाने म्हणाला, अगं वेडे, तुझा काळा रंगच तर तुझं सौंदर्य आहे। तू आकाशात उडताना किती छान दिसतेस, तू किती चपळ आहेस, किती हुशार आहेस, हे तुला माहीत आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करण्यापेक्षा तू स्वतःसारखीच आहेस, सुंदर, चपळ आणि हुशार। त्या लहान मुलाचे बोलणे परी कावळीला पटले आणि तिच्या डोळ्यात चमक आली। तिने आपले डोळे पुसले आणि हसून वर आकाशाकडे पाहिले। हो, बरोबर आहे तुझं, मी जी आहे ती खास आहे। देवाने मला असंच बनवलं आहे, याचा मला अभिमान आहे। धन्यवाद मित्रा, आज तुझ्यामुळे माझे डोळे उघडले। ह्या काळ्या रंगातच माझं सौंदर्य आणि माझं भलं आहे हे मला आता कळालं आहे। असं बोलून परी कावळीण आकाशामध्ये उंच भरारी घेते, तेही आनंदाने आणि अभिमानाने। मग मुलांनो, आपल्याला यातून शिकवण काय मिळते बरं? आपल्यात काहीही कमी नाही, प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं, म्हणून देवाने आपल्याला असं बनवलेलं असतं। म्हणून आपण स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा अपमान कधीही करू नका। मग मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का? तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन गोष्टी सोबत।